महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला. आमच्या समोर शब्द नाहीत. महाराष्ट्र राज्याची एवढी हानी झाली, तरुणाचा नेता निघून गेला. आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. जीवापाड प्रेम करणारा, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता, अशी ओळख दादाची होती. एक इच्छा राहून गेली दादाची. दादा मुख्यमंत्री जर झाले असते, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते. असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस की ह्या माणसावर जीव ओळून टाकावं. काम करणं, वेळेवर जाणं, अधिक प्रशासनावर पकड, आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते, सगळ्यावर तसंच प्रेम करायचे. आमचा इथं अफसर बाबा इथं बसलाय नगराध्यक्ष, त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम. काळे साहेबावर देखील प्रेम. काळे साहेबावर विशेष राहायचं प्रेम. त्याला राग राग बोलल्यासारखं बोलायचे, पण अधिकारातून दादा बोलायचे. आणि शेवटची भेट 25 तारखेला 5 वाजता दादाची आणि माझी नांदेडमध्ये दुर्दैवी भेट झाली. सरदारजीचा कार्यक्रम होता. आम्हाला सगळ्या पगड्या घातल्या. हसायला लागले दादा बघून माझ्याकडं. सरदारजी सारखं दिसायला बाबासाहेब पाटील तुम्ही. दोघाचा फोटो काढला राहील. हीच आमची दादाची शेवटची भेट. आम्ही कशातही भरून निघू शकत नाही. कार्यकर्त्याचं प्रचंड राज्याचं नुकसान असला परमेश्वराने एवढा आघात करायला नाही पाहिजे. हात पाय तुटला असतं तरी आम्हाला भागला असतं, पण ही आमची झालेली हानी आम्ही भरून काढू शकत नाही. आम्हाला व्यक्त देखील होत नाही. केवळ तुमच्या आग्रह खातर मी बोलतोय. समक्षच होतो राजे. मी त्या दिवशी 25 तारखेला मला म्हणले, आता पालकमंत्र्याची काम तुम्हाला बीडला जाऊन झेंडावंदन करायचे आहे बाबासाहेब पाटील. एवढीच आमची त्या 5 वाजून 5 मिनिटाचे. नांदेडला मी होतो, चिखलीकर साहेब होते, मोहन हंबर्डे, सुभाष सामने. शेवटचे विमानात बसवलो आम्ही. वाटलं बी नसेल आम्हाला की आता ही आमची शेवटची भेट आहे. विचार करा. सगळ्याची काळजी घेणार, सगळ्याची कार्यकर्त्यासहित, आणि राज्यातली, जिल्ह्यातली आणि तालुक्यातली इत्तंभूत माहिती आणि सगळ्या गोष्टीचं ज्ञान शक्यच नाही.